महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री येथे अंध, अपंग व आदिवासी बांधवांसाठी भव्य आणि शाही मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। हा प्रेरणादायी उपक्रम अश्वमेध युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री गणेश भाऊ कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर रविवारी दि. 2 ऑगस्ट पार पडला। या सोहळ्यास 5,000हून अधिक नागरिकांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले। समाजातील वंचित, दिव्यांग आणि आदिवासी घटकांना आर्थिक आधार मिळावा आणि त्यांच्या संसाराची सुरुवात सन्मानाने व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला। विवाह सोहळ्यात प्रत्येक नवदाम्पत्याला विवाहासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू पूर्णतः मोफत देण्यात आल्या। यात वधू-वरांसाठी 3 जोड कपडे, पादत्राणे, वधूसाठी मंगळसूत्र व जोडवे, तसेच संसारोपयोगी भांडी, कपाट आणि इतर आवश्यक साहित्याचा समावेश होता। अश्वमेध युवा मंचच्या वतीने देण्यात आलेल्या या भेटींमुळे नवदाम्पत्यांना मोठा दिलासा मिळाला। याशिवाय विवाहस्थळापासून घरापर्यंत नवदाम्पत्यांच्या प्रवासासाठी आलिशान वाहनांचीही विनामूल्य व्यवस्था करण्यात आली होती। या अनोख्या आणि सामाजिक जाणीव जपणाऱ्या उपक्रमामुळे उपस्थित नागरिकांनी गणेश भाऊ कवडे यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले। या कार्यक्रमास विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच इतर क्षेत्रांतील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। उपस्थितांनी नवविवाहितांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले। सामाजिक बांधिलकी जपणारा हा शाही मोफत सामुदायिक विवाह सोहळा सध्या जुन्नर तालुक्यासह राज्यभर चर्चेचा विषय ठरत असून, वंचित घटकांसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। गरजू कुटुंबांना सन्मानाने संसाराची सुरुवात करून देणारा हा उपक्रम महाराष्ट्रातील आगळावेगळ्या सामाजिक कार्यांपैकी एक म्हणून पाहिला जात आहे। महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी श्री संकल्प संजय विश्वासराव, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज, लेण्याद्री।